मंडळी नमस्कार, मी विलास बडे आणि माझ्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. आताच उच्च न्यायालयामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी झाली. पुन्हा 3 वाजता सुनावणी होणार आहे, पण या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं एक अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी जे मराठा आंदोलन सध्या सुरू आहे त्याला बेकायदेशीर असं म्हटलेलं आहे आणि न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडली त्याच्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून समजून घेऊया की आज न्यायालयामध्ये नेमकं काय झालं, सुनावणीच्या दरम्यान काय झालं, न्यायालय या आंदोलनाला बेकायदेशीर का म्हणालं. 3 महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे की या सुनावणीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मराठा आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी मध्ये कोर्टात सुरुवात केली. त्यांनी पहिलंच वाक्य जे आहे की काही मराठा आंदोलकांकडनं हुल्लडबाजी झाली आहे, गैरसोय झाली आहे, हे आम्ही मान्य करतो आणि याकरता त्यांनी माफी मागितली. आणखी हाच टर्निंग पॉइंट या पूर्ण सुनावणीतला ठरला. कारण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला माहिती आहे की गेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे दिशानिर्देश दिले होते ते तत्कालीन चीफ जस्टिस अलोक राधे आणि संदीप मारणे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं ती त्यांची अखेरची सुनावणी होती, कारण त्यांची बढती झाली सुप्रीम कोर्टामध्ये. मुख्य न्यायाधीश म्हणून चंद्रशेखर यांनी पदभार स्वीकारला. आणखीन त्यांची आजची ही पहिली सुनावणी आणि त्यांच्यासोबत आरती साठे या बेंचचा सुद्धा सहभाग होता. त्यामुळे या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती चंद्रशेखर कोर्टाने जे टिक्चर पास केले ते अत्यंत गंभीर आणि मोठे आहे. आंदोलकांना जर परवानगीच नाही तर हे आंदोलन बेकायदेशीर आहे, हे पूर्णपणे त्यांनी याच्यात म्हटलं. आणि या सगळ्या विषयामध्ये त्यांनी स्वतःचे वैयक्तिक दाखले दिले की मुंबई म्हणजे विमानतळापासून मी कोर्टापर्यंत आलो तर एक पोलीस गाडी रस्त्यावर नाही, पोलीस प्रशासन काय करताय हा प्रशासनाला सुद्धा त्यांनी खडा सवाल उपस्थित केला. कालच्या सुनावणीमध्ये जे अनेक वेगळ्या प्रकारचे मुद्दे आले, मग तुम्ही आतापर्यंत आंदोलकांना आवाहन का नाही केलं, मग आंदोलकांनी आतापर्यंत हुल्लडबाजी करू नये याकरता पोलीस प्रशासनाने काय केलं, कायदा आणि सुव्यवस्था जर का बिघडते की यांनी काय केलं, सर्वसामान्य मुंबईकरांना मोकळा श्वास देणं हे सुद्धा जबाबदारी कायद्याची आहे, हा सुद्धा मुद्दा कोर्टात उपस्थित करण्यात आला. प्रत्यक्ष न्यायाधीशांना सुद्धा कोर्टामध्ये पायी यावं लागलं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण वाहनं जाऊ शकत नाहीये. हा मुद्दा जो त्यांनी भर सुनावणीमध्ये कोर्टानं उपस्थित केला हा सगळ्यात महत्वाचा आहे. सतीश मानेशिंदे कोर्टानं उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाही. त्याचं कारण असं आहे की रोखठोक ते प्रश्न कोर्टाचे सवाल होते की जर आंदोलन बेकायदेशीर आहे तर तुम्ही आंदोलन का केलं. बेकायदेशीर जेव्हा म्हटलं जातं तेव्हा कशाच्या आधारावर ते म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांना 1 दिवसाची परवानगी मिळालेली होती त्यानंतर सुद्धा ते चालू राहिलं म्हणून काय, की संख्या जास्त होती म्हणून, कशामुळे ते बेकायदेशीर म्हणतात. त्याच्यातही महत्वाचे 3 ते 4 मुद्दे कोर्टाने स्पष्ट केले की जर का आझाद मैदानाची कॅपॅसिटी 5000 आहे आणि त्या ठिकाणी किती लोकांना परवानगी देण्यात आली होती याचे स्पष्ट संकेत त्या हमी, अटी, शर्ती याच्यात दिलेल्या आहेत, ज्या कोर्टाने सुद्धा निर्देश केले आहेत. पोलिसांनी जी परवानगी पत्र दिलं त्याच्यात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं पांडुरंग तारक यांनी जे 20 अटी आणि हमीचं जे पत्र सादर केलं होतं तर त्याचं पूर्णपणे उल्लंघन झालंय. या ठिकाणी वाहनं जी 5000 लोकांचं तिथे पूर्ण केओस झालाय, जवळपास 5000 वाहनं, तर ही फक्त दक्षिण मुंबईतच आहे. मुख्य म्हणजे की या सगळ्या वाहनांचा डेटा सादर करा, डेटा तयार करा, हे सुद्धा आदेश कोर्टाने दिले. म्हणजे अर्थातच त्या वाहनांचे नंबर्स वगैरे पासून सगळेच. मग याचा अर्थ तुम्ही सगळेच रस्ते ब्लॉक केले. जर तुम्हाला आझाद मैदान जागा देण्यात आलेली आहे तर आझाद मैदानातच तुम्ही आंदोलन का नाही केलं. जर तुम्हाला प्रशासनाकडनं वेगवेगळ्या 3 लोकेशन्स पार्किंगसाठी देण्यात आलेले आहेत वाहनं, तर त्याच ठिकाणी तुम्ही पार्क का नाही केले. आणि जर त्यापेक्षा अधिक जास्त तुमच्याकडे अधिक संख्येने वाहनं येतात, आंदोलक येत आहेत, तर त्यांना तुम्ही प्रतिबंध का नाही केला, हा सुद्धा खडा सवाल कोर्टाने उपस्थित केला. अधिकाधिक गर्दी मुंबईला आंदोलनासाठी यावी अशा प्रकारचं वारंवार वक्तव्य हे सभास्थानावरनं केलं जात होतं. मग तुम्ही कायद्याचं पालन करताय असं आम्ही कसं मान्य करू. बरं, पण आता जर ते बेकायदेशीर आहे असं म्हटलं गेलंय कोर्टाकडून तर त्याच्याबद्दल काय केलं जाऊ शकतं. म्हणजे आता आंदोलनाच्या स्थळाला सुद्धा रिकामं करा असं म्हटलंय कोर्टानं की काय, कोर्ट काय म्हणतंय, म्हणजे मुंबई रिकामी काय, नेमकं कोर्ट काय म्हणतंय, म्हणजे बाकी 5000 लोकांनी थांबायचं बाकीच्यांनी जायचं, कोर्ट काय म्हणतंय. कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली होती किंवा कायद्याच्या नुसार पोलिसांनी जे प्रथम पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या होत्या की शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी सोडून या ठिकाणी आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत करता येईल. सकाळी 9ला तुम्ही आझाद मैदानात या, संध्याकाळी 6ला ते खाली करा.
हे पहिलं म्हणजे कंपल्शन केलं होतं. कंपल्शन केलं होतं. आणखीन तसं हमी मनोज जरांगे पाटील यांनी लिहूनही दिली होती की आम्ही कायद्याचं पालन करू, ज्या ज्या अटी शर्ती आहे त्याचं पालन करू. पण संध्याकाळी 6 नंतर आझाद मैदान रिकामं झालं नाही. हे पहिलं उल्लंघन. दुसरं, या ठिकाणी जे उल्लंघन आहे की किती संख्या आहे 5000, ती संख्या ओलांडली गेली, हे दुसरं उल्लंघन. तिसरं उल्लंघन की कोणत्याही प्रकारे मुंबईचं सार्वजनिक जीवन किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, हा जो सगळा भाग आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गर्दी आंदोलन होते, हे तिसरं उल्लंघन. आणि त्याचबरोबर की वेगवेगळ्या ज्या जागा त्यांना निश्चित केलेल्या आहेत, त्या जागा निश्चित केलेल्या आहेत तर त्याच ठिकाणी त्यांनी गाड्या पार्क कराव्या. तर मुंबईच्या अनेक वेगळ्या भागांमध्ये आहे किंवा सार्वजनिक मालमत्ता, जसं सीएसटी आपण म्हणतोय की ज्या ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं, बीएमसीला जनजीवन प्रभावित झालं, ओव्हल मैदानला प्रभावित झालं, वेगवेगळे अनेक असे लोकेशन आहे की जे कामा हॉस्पिटलला सर्वसामान्य रुग्ण जाऊ शकतात, ते बीएमसी कडचा सगळा रस्ता बंद केला मेट्रोपर्यंतचा, त्यामुळे तिथे जाऊ शकत नाही. तर आरोग्य यंत्रणा सुद्धा प्रभावित झाली, नागरी आरोग्य हा समस्या निर्माण होते तर ही प्रभावित झाली. तर या सगळ्या विषयांचा उल्लेख कोर्टानं आज केला आणि ज्याची उत्तरं या हमी आणि अटीमध्ये असताना सुद्धा त्यांनी पाळली नाही, याचा हा त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला. आणि शनिवार रविवारचं उल्लंघन केलं, या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं. आणखीन आताही आंदोलन करायला परवानगी नूतनीकरण दिली नाहीये. दररोज परवानगी मागण्यासाठी पत्र मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आझाद मैदान पोलीस ठाण्यात किंवा पोलीस उपायुक्तांकडे सादर करणं अपेक्षित होतं, ज्यांनी 2 दिवसांपासून ते सादर केलंच नाहीये. महत्वाचा मुद्दा समोर आला, त्याचमुळे कोर्टाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवलं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान पूर्णपणे खाली करा, आझाद मैदान पूर्णपणे खाली करा, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश हे मुंबई उच्च न्यायालयाने दिले. आणि ते 3 वाजेपर्यंत झाले पाहिजे, ही जबाबदारी तुमची. नाही होत असेल तर कोर्ट स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करेल. अशा प्रकारचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिक्चर आपण पास केलं, आपण म्हणू शकतो. हे कोर्टाने आज ही भूमिका घेतली, ही खरोखर महत्वाची आहे. कारण ज्यावेळेस कोर्ट म्हणतं की आम्हाला रस्त्यावर उतरून याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी अहवाल बघावा लागेल का, हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत परिस्थितीजन्य अहवाल सादर करा, ही स्पष्ट संकेत ऍडव्होकेट सतीश माने शिंदे यांना दिलेले आहेत आणि डॉक्टर बिरेंद्र सराफ जे महाधिवक्ता राज्य सरकारचे, या दोघांना सुद्धा मुख्य न्यायमूर्तींनी दिलेत. बरं, पण एक मुद्दा त्याच्यातला असा आहे की मुंबईकर म्हणून सुद्धा आता कसं ओळखणार की हे आंदोलक आहे, ते फिरत असतील, इकडे चौपाटीला गेले असतील, इकडे थांबले असतील, थांबायला काय प्रॉब्लेम आहे का, त्याला सुद्धा प्रतिबंध केलाय? नाही, एक लक्षात ठेव की एक गोष्टीबाबत मुंबई म्हणजे कोर्टाच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला नैसर्गिकरित्या आहे, हे कोर्टाने मान्य केलेलं आहे. हे एक आज नाही तर हे अनेक वेळा मान्य केले. पण आंदोलन करण्याची पद्धत आणि भूमिका याबद्दल स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. यापूर्वीच्या 3 दिशानिर्देशमध्ये सुद्धा 2 शब्द जे मुख्य न्यायमूर्तींनी उल्लेख केलेले आहेत ते सगळ्यात महत्वाचे, शांततापूर्ण धरणे आंदोलन. तर हे शांततापूर्ण जे आहेत या शब्दाचा भंग हा केला जातोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आंदोलन कोणीही करू शकतं, तो त्याचा नैसर्गिक अधिकार आहे. मुंबई ही फक्त मुंबईकरांची नाही तर ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या कोणाचीही आहे, इथे कोणीही येऊ शकतं, हेही कायद्याला मान्य आहे. फक्त जागा अतिक्रमित करणं म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनला गर्दी होणं गैर नाहीये, पण त्या ठिकाणी ती जागा अतिक्रमित करणं, त्या ठिकाणी हुल्लडबाजी करणं, त्या ठिकाणी घोषणाबाजी करणं, त्या ठिकाणी सामाजिक अशांतता बिघडवणं, या विषयाला प्रतिबंध कोर्टाने घातलेला आहे. आणि तोच या पूर्ण सुनावणीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला. आणि सतीश माने शिंदे यांनी सुरुवातीलाच, मनोज जरांगे पाटील यांचे वकील यांनी सुरुवातीलाच हा मुद्दा मान्य केला आणि माफी मागितली. त्यामुळे याच्यावरच आधारित पुढची सुनावणी सगळी सुरू झाली. बरं, पण कालपासून आपण बघितलं की जेव्हा न्यायालयाचा निर्णय आला की हुल्लडबाजीच्या बद्दलचा, तर आज कुठलीही अशी प्रकारची घटना घडलेली दिसली नाहीये मुंबईमध्ये, विशेषतः की हुल्लडबाजी झालेली नाहीये. किंवा आपण बघितलं की ट्रॅकवर काल अनेक जण उतरलेले होते, रस्ते जाम झालेले होते. पण आता या परिस्थितीनंतर काही त्यांना हे जागा मिळू शकते, एखाद दुसरी जागा मिळू शकते, कारण त्यांचं असं म्हणणं ब्रेबॉर्न स्टेडियम आम्हाला द्या, वानखेडे स्टेडियम आम्हाला द्या, आंदोलनासाठी एक जागा द्या, अशी काही मागणी पूर्ण होऊ शकते. कसं आहे की कालच्या सुनावणीच्या आधारावरच ही आजची सुनावणी झाली आहे. कालचं जे बेंच होतं, रवींद्र गुके जस्टिस आणि अंखट या दोघांचं 20 सदस्यीय बेंच होतं, या बेंचमध्येच या इतर स्टेडियमची जी मागणी आहे ती अमान्य करण्यात आली. इनफॅक्ट कालच्या सुनावणीनंतर आशिष राजे गायकवाड जे मनोज जरांगे पाटील यांचे वकील आहे, त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला होता. ही मागणी आम्ही केली नाहीये, वानखेडे स्टेडियम द्या किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम द्या, ही मागणी कोणीतरी केली आणि ही पुढे आली. पण ही स्पेसिफिक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली नाहीये, हा कालच त्यांनी मुद्दा स्पष्ट केला, त्यामुळे तो कालच निकाली पडला. पण
त्यांनी हेही मुद्दा काल मांडला होता. पण अशा प्रकारची जर का परवानगी दिली राज्य सरकारने तर ती आंदोलकांसाठी योग्य असू शकते. पण 3 वाजता काय होऊ शकतं? आता सगळ्यांच्या नजरामध्ये काउंटडाऊन सुरू झालेलं असं म्हणूया, कारण अतिशय महत्वाची ही मुंबई उच्च न्यायालयामधली सुनावणी पार पडणार आहे. 3 वाजता कदाचित त्याच्याबद्दलचे आदेश येऊ शकतात. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे कालच्या सुनावणीमध्ये सांगितलं होतं की आझाद मैदान सोडून इतर सर्व जागा मोकळ्या करा. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन केलं हुल्लडबाजी करू नका. आणि जसं तू विचारलंस की आज दिवसभरात काही झालं का, तर हो, ही खरीच महत्वाची गोष्ट आहे की जी दुपारी 3 वाजता कोर्टात मांडली जाईल. ती आपण आत्ता स्पष्ट करू की वेगवेगळ्या लोकेशनवर मराठा समर्थक आंदोलन जे इतके आलेले आहेत त्यांनी स्वतःहून सहकार्य करायला सुरुवात केलेली आहे. अनेक जागा मोकळ्या केल्या. कोणतीही हुल्लडबाजीची घटना घडलेली नाहीये. कोणत्याही जागा अतिक्रमण अशा प्रकारची घटना घडल्याचं समोर दिसून येत नाहीये. आणि हे चित्र खरोखर दिलासा देणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं आवाहन सुद्धा या विषयात केलं आणि ते आवाहन सुद्धा आंदोलकांनी मानलेलं आहे. ही सकारात्मक गोष्ट आपल्याला समोर दिसते. अर्थात दुपारच्या सुनावणीमध्ये ही सुद्धा गोष्ट नक्कीच समोर मांडली जाईल. कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाला त्याची बंधनं पाळावी लागणार हे कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे दुपारची सुनावणी सगळ्यात महत्वाची. अर्थात हे सगळं जरी खरं असलं तरी आंदोलकांनी सहकार्य करायला 5 दिवस का लावले? गेल्या 5 दिवसात हे का नाही भूमिका घेता आली तुम्हाला? मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने कालपासून जे आवाहन सुरू केलं हे यापूर्वी का नाही केलं? हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आजच्या सुनावणीमध्ये दुपारी उपस्थित होऊ शकतात. पण एक मात्र महत्वाचं की दुपारी 1 वाजता झालेली सुनावणी आटोपता मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर, चीफ जस्टिस चंद्रशेखर महाराष्ट्र राज्य यांनी जे वाक्य बोलले की दुपारी 3 वाजेपर्यंत परिस्थितीजन्य अहवाल सादर करा, नाही तर आम्हाला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून याची पाहणी करावी लागेल, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या या सुनावणीमध्ये काय समोर येतं, काय आदेश समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण सध्याच्या घडीला तरी आझाद मैदानावरचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात बेकायदेशीर असं म्हणत न्यायालयानं टिप्पणी केलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आंदोलकांच्या वतीनं झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली असली तरी सुद्धा न्यायालय याबद्दल काय आपली भूमिका मांडतं, काय आदेश देतं यावरती आंदोलनाचं भविष्य अवलंबून असणार आहे, हेही तितकंच खरं. त्यामुळे बघूया 3 वाजता पुन्हा आपण त्या सगळ्याचं अनालिसिस करूया. कोर्टात नेमकं काय काय घडतंय. प्रशांत बाग आपल्या सोबत असतील आणि आपण सुद्धा भेटूया. तुर्तास धन्यवाद.